दिलाय। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। गणेश, पराभवाचं विश्लेषण किंवा कामगिरीचं विश्लेषण तर फडणवीसांनी केलंच, मात्र एक मोठी विनंती त्यांनी केलेली आहे केंद्रीय नेतृत्वाला, कसे परिणाम होतील याचे राज्याच्या राजकारणावर, कारण विधानसभा निवडणुका अगदी काही महिन्यांवर आहेत। हे वक्तव्य कसं पाहायचं, राजकीय वर्तुळात काय चर्चा? गणेश अश्विन, एक गोष्ट तर स्पष्ट आहे की कालच्या निकालानंतर फक्त राज्यातच नव्हे तर देश पातळीवरती भाजप अंतर्गत मोठे बदल होतील। आता सर्वात लवकर जे आव्हान भाजपसमोर असणार आहे ते हरियाणा, महाराष्ट्र या राज्यांचं असणार आहे। आणि आपल्याला माहीत असेल, ज्यावेळेस एकनाथ शिंदे शिवसेना घेऊन किंवा शिवसेनेच्या आमदारांना घेऊन भाजपसोबत आलं, त्यावेळेला देखील देवेंद्र फडणवीसांचा सूर हाच होता की मला बाहेर राहून पक्ष मोठं करायचं आहे, आगामी विधानसभेसाठी काम करायचं आहे। म्हणून त्या सरकारमधनंही त्या काळामध्ये किंवा त्यावेळेला देखील त्यांनी बाहेर राहण्याचं पसंती दाखवली होती। मात्र भाजपच्या पक्षश्रेष्ठींच्या विनंतीनंतर ते राज्यात आले किंवा राज्य सरकारमध्ये आले आणि उपमुख्यमंत्रीपद त्यांनी स्वीकार केलं। पण कालच्या निकालानंतर याचा मोठा फटका विधानसभेत होईल हे स्पष्ट दिसतंय आणि म्हणून पुन्हा एकदा नवीन उभारी घ्यायची, नवीन जोमानं काम करायचं असा दृष्टिकोन देवेंद्र फडणवीसांचा आहे। आणि एक गोष्ट स्पष्ट आहे की जो मॅन्डेट मिळालेला आहे महाराष्ट्रामध्ये, त्याचे तो मोमेंटम विधानसभेला देखील असेल हे सध्या तरी दिसतंय। म्हणून जो मोमेंटम काढायचा असेल, तोडायचा असेल आणि भाजपला पुन्हा एकदा राज्यामध्ये सत्तेवर यायचं असेल तर त्यासाठी खूप मेहनत करावी लागेल आणि म्हणून ही भूमिका देवेंद्र फडणवीसांनी घेतली आहे असं सध्या तरी दिसतंय। आता पक्षश्रेष्ठी हे मान्य करते आणि मान्य केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या ऐवजी कोणाला राज्याची जबाबदारी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्यासोबतच एक गोष्ट स्पष्ट आहे अश्विन, की ज्या वेळेला ही निवडणूक लढली जात होती, ज्या वेळेला महायुतीमध्ये एक जागेसाठी रस्सीखेच सुरू होती, त्यावेळेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एक पेजवर नव्हते असं दिसत होतं। या निवडणुकींच्या आधी काही अशा गोष्टी घडल्या होत्या ज्यामध्ये असं राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात होतं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय कमतरता आहे किंवा त्यामध्ये सगळं काही चांगलं नाही आहे का, अशी चर्चा होती। मात्र दोघांनी वारंवार दाखवण्याचा प्रयत्न केल्यावर सांगितलं की आम्ही एक पेजवर आहोत, आमच्यात कोणत्याही समन्वयाचा अभाव नाही किंवा आम्ही एकत्रच काम करतोय। पण आत्ता जे घडलं, जे रिझल्ट्स आले आहेत, त्या रिझल्ट्समध्ये आता दोन्ही पक्षांकडनं, खास करून शिंदे गटाकडनं वारंवार बोललं जात आहे की आमचे नेगेटिव्ह सर्वे दाखवले गेले, नेगेटिव्ह सर्वे दाखवून आम्हाला उशिरा जागा दिल्या गेल्या आणि म्हणून आमचा पराभव झाला। म्हणून कुठे ना कुठेतरी त्यांचा रोष किंवा त्यांचं बोट हे भाजपकडे आहे आणि भाजप म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे आहे का, असंही राजकीय वर्तुळामध्ये बोललं गेलं होतं किंवा बोललं जात आहे। आणि यामुळं आता पुढे हा ब्लेम गेम सुरू राहणार आहे। म्हणून देवेंद्र फडणवीसांनी हा ब्लेम गेम इथेच थांबवला, स्वतःच ही जबाबदारी स्वीकार केली आणि आता मला यातनं मुक्त करा, मी पक्षाचं काम करतो असं दाखवून सगळेच प्रश्नचिन्ह किंवा सगळेच जे त्यांच्यावर खापर फोडण्याचा जो पुढे जो एक आपण म्हणू शकतो की एक प्रयत्न होणार होता, तो त्यांनी पूर्णतः हाणून पाडलेला आहे। आणि आता स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारमधनंही बाहेर पडून स्वतः पक्ष पुढे नेण्याचं काम करणार। म्हणजे फक्त अंतर्गतच नव्हे तर महाविकास आघाडीमधील आज सकाळी संजय राऊतही म्हणाले की देवेंद्र फडणवीस स्वतःला खूप मोठे नेते समजायचे, आम्ही 45+ आणू असं म्हणायचं, हा तुमचा पराभव आहे। त्यांनी यांचेही तोंडमणा बंद केली आहेत हे सांगून की हो, मी कमी पडलो, आता मी पुढे पुन्हा जोमानं काम करीन असं बोलून त्यांच्यावर जो ब्लेम करण्याचा प्रयत्न फक्त महाविकास आघाडीचा नव्हे तर त्यांच्या मित्रपक्षांचाही भविष्यात होऊ शकला असता, तो थोडंसं थांबवतो। आता आपल्यासोबत अजित पवारांच्या पक्षाचे अमोल मिटकरी आहेत दूरध्वनीवरून। अमोल मिटकरीजी, देवेंद्र